हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम घरगुती साहित्यामध्ये तयार होईल अशा पद्धतीची नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही याला स्नॅक्स सुद्धा म्हणू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे व्यवस्थित असं उकडून घेतलं आणि त्याला मॅश करून घेतलं। व्यवस्थित बारीक कट केलेला कोथिंबीर घालायचा आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं। इथे अर्धा चमचा जिरे पावडर घातलं आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। आता इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता। माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हता तर मी इथे 3 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। एकदम रेसिपी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे, नक्की तयार करा। आता सर्व जिन्नस घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाणी न घालता याला तयार करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी न घालता। तर पाहू शकता ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोळा तयार झालेला आहे, याला पोळपाटावर ठेवून याचे 2 समान भागामध्ये डिवाइड करायचं आहे। याला अशा पद्धतीने अगोदर सेट करून घ्यायचं। आता सुरीने कट करून याचे 2 पार्ट तयार करायचे आहे। आता एक भाग घेऊन याला असं रोल करायचं। तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता, पण मी इथे त्रिकोणी आकार देणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी अशा पद्धतीने रोल करायचं। छान असं रोल तयार झालं की वरच्या साइडने थोडं चपटं करत आणायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे ट्रायंगल आकार द्यायचा आहे। मिनी ट्रायंगल इथे आपण आकार देऊन घेऊया। तिन्ही साइडला छान असं कॉर्नर घेऊन त्रिकोणी आकार द्यायचा आहे। पाहू शकता छान असा त्रिकोणी आकार मी दिलेला आहे। आता याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे पीसेस मध्ये। छान असे छोटे छोटे पीसेस मध्ये त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे आणि कट झाल्यानंतर याला थोडं सेट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडं सेट करायचं म्हणजे छान असा आकार सुद्धा दिसेल। पाहू शकता किती छान असा आकार आलेला आहे। असंच मी सर्व त्रिकोण कट करून मग त्याला सेट करून घेते। काहीतरी वेगळा आकार दिला तर मुलांना हे खायला खूप आवडतं आणि पोटभरीचा नाश्ता आहे आपला, नक्की तयार करा। तर पाहू शकता सर्व त्रिकोण मी इथे कट करून घेतलेले आहेत। कट झाल्यानंतर यांना छान असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आकार छान दिसेल। सर्व आकार सेट करून झालं की याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं। बघा दिसायला किती छान दिसत आहेत। अशाच पद्धतीने आपला जो दुसरा गोळा उरलेला होता त्याला सुद्धा छान असं त्रिकोण तयार करायचं आणि व्यवस्थित बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। तुम्ही छोटा मोठा मीडियम कोणत्याही आकारामध्ये किंवा दुसरा आकार दिला तरीही चालेल। सर्व त्रिकोण तयार झाले, याला सुद्धा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं। आता आपण यांना शॅलो फ्राय करणार आहोत, तर त्यासाठी थोडासा तेल गरम करून घेतलं 3 चमचे आणि कढईमध्ये जमतील तेवढे त्रिकोण इथे सोडायचे आहेत। छान असे कढईमध्ये सोडल्यानंतर एका साइडने गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची। नंतर याची साइड चेंज करून दुसऱ्या साइडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। तर पाहू शकता खूप छान असा कलर यायला लागलेला आहे। छान कुरकुरीत तयार होतात तांदूळ पिठामुळे। सर्व साइडने छान असा सुरेख कलर आलेला आहे। तर आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेऊया। मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट बटाटा उकडून ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने तयार करून देऊ शकता। दिसायला भारी आणि खायला एकदम टेस्टी होणार आहे। आता टिश्यू पेपर वरती काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल जो आहे तो सर्व निघून जाईल आणि उरलेले सर्व ट्रायंगल्स याच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सर्व त्रिकोण मी अशाच पद्धतीने काढून घेतलेले आहेत। पहा कसा सुरेख कलर आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत। कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत किंवा असं खाल्लं तरही खूप मस्त वाटतात। नक्की करून बघा, खूप आवडेल। आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।